मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे. ईदच्या वेळेला ते ताज्या खाल्लं पण जायचे. ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदीजींच्या घरी यायचं. मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाणून पाडलं. कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालले, त्या मार्गावरती जेवढी दुकानं आहेत त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर लावायची, हा हिंदू आहे का मुसलमान आहे. मग मोदींचं हिंदुत्व आम्ही मानू तुमचं आहे म्हणून का ते आदित्यनाथ सांगतायत ते तुमचं हिंदुत्व आहे. तुम्ही वाटेल ते करता. आम्ही काय म्हटलं तर लगेच त्यांनी हिंदुत्व सोडलं. मग आणखीन एक त्यांनी एक शब्द काढलाय, ते हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद. मग तसं मी म्हणतोय तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताय, पक्ष फोडताय, पक्ष चोरताय. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय. आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब. मग तुमचं जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये, हा सत्ता जिहाद आहे. सत्तेसाठी वाटेल ते. म्हणजे तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमचे. आणि म्हणून मी अमित शहाना मुद्दामून काही वाक्य ऐकवण्यासाठी म्हणून हे कागद घेऊन आलेलो आहे. हे कोणी लिहिले? ज्या वेळेला आणीबाणी होती त्या आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तुरुंगात टाकलं गेलं. सरदार वल्लभभाई पटेलांनंतर इंदिरा गांधींनी तेव्हा RSS वरती बंदी घातली होती. आणि तेव्हाचे जे RSSचे प्रमुख होते बाळासाहेब देवरस हे येरवड्यामध्येच तुरुंगात होते. तुम्ही जे काय आता सांगताय ना संविधान हत्या दिन, आणि तुम्ही जो काय विरोध केला होता ती देवरसांची पत्र काढा, ते पुस्तक आहे. आणि ती पत्र वाचल्यानंतर कळेल संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता का विरोध होता ते त्या पत्रातून कळेल. पण देवरसांनी 2 पत्र ही तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना लिहिली होती. आणि त्याच्यामध्ये संघ म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलं होतं. हिंदी में है, थोड़ा सा पढ़ने की कोशिश करता हूं. त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर सांप्रदायिकता का आरोप करने वाले भी कुछ लोग हैं, पर उनका यह आरोप निराधार है. यद्यपि संघ का कार्यक्षेत्र संप्रति केवल हिंदू समाज तक ही सीमित है, फिर भी किसी अहिंदू के खिलाफ कुछ भी संघ में सिखाया नहीं जाता. संघ में मुसलमानों का द्वेष करना सिखाया जाता है, यह कहना भी सर्वथा असत्य है. इस्लाम धर्म, मोहम्मद पैगंबर, कुरान तथा ईसाई धर्म, ईसा मसीह, बाइबल, इनके संबंध में संघ में अनुचित शब्द का भी प्रयोग नहीं होता. इतना ही नहीं बल्कि सर्व धर्म समभाव यानी एक सत विप्रहा बहुधा वदंती, यह जो हिंदुओं की विशेषता है उसी को संघ सर्वोपरि मानता है. मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे येऊन बोंबलून गेला, त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का? निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही, कारण संघाचं हिंदुत्व अमित शहाना मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय. हे राजकीय वंशज आहेत त्यांचे. तोडा फोडा आणि राज्य करा.